हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर नेहमी विचारलं जातं की ताई, स्वामींची अशी कुठली सेवा करायची की स्वामी लगेच प्रसन्न होतील? आमच्या बऱ्याचशा काही इच्छा आहेत, बऱ्याचशा काही अपेक्षा आहेत, तर त्यासाठी काय करायचं? नेमकी कुठली सेवा करायची? तर माझं सगळ्यांना हेच नेहमी उत्तर असतं की तुम्ही नित्य सेवा करत जा स्वामींची. तर नित्य सेवा म्हणजे काय? जेव्हा कुठलीही गोष्ट फक्त पूजेमध्येच नाही, इतर आपल्या रोजच्याही ज्या आपल्या अभ्यासाचं म्हणा किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथेही तुम्ही काही काम करत असाल, तिथे पण तुमचं जेव्हा सातत्य असतं, कंटिन्युटी असते, तेव्हाच ती गोष्ट म्हणजे सक्सेसकडे ती जात असते पुढे ती गोष्ट. तर तसंच पूजेमध्येही तसंच असतं, देवालाही तसंच असतं की तुम्ही रोज जर देवाची आठवण करत असाल, रोज जर देवासाठी प्रार्थना करत असाल, रोज त्याची पूजा अर्चा करत असाल, तरच देवाला पण म्हणजे एवढ्या लोकांमध्ये देव आपल्याला कसं काय लक्षात ठेवेल? तर तशाच प्रकारे लक्षात ठेवतो. तर म्हणून नित्य सेवा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर नित्यसेवेचा ह्याच्या आधीचा सुद्धा माझा व्हिडिओ होता, पण तरी बरेच प्रश्न येत होते आणि व्हिडिओची मी लिंक सुद्धा देत होते. तरीही पुन्हा विचारलं जात होतं की ताई, तू कशा प्रकारे नित्यसेवा करते? तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत स्वामींची नित्यसेवा कशी करते, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नित्यसेवामध्ये काय काय गोष्टी लागतात आपल्या नित्यसेवा करण्यासाठी आणि किती काय वाचन करायचं, कसं करायची, पूजा काय करते, रोज काय काय करते, तर ते सर्व सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर स्वामींच्या नित्य सेवेच्या पूजेच्या सोबतच आणखीन बऱ्याचशा गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बऱ्याचदा ताई विचारतात की ताई, इतके तुझे गजरे असतात, फुलं असतात, माळा असतात, तर मग रोजची किती फुलं तुझे निघत असतील? तर खरंच खूप फुलं निघतात बघा. जवळपास हे ताट पूर्ण भरून जातं रोजचं, एवढे म्हणजे गजरे आणि फुलं असतात. याचा मी खूप विचार करते की खूप छान काहीतरी असा वापर करेन. आता खूप साऱ्या गोष्टी बघितल्या सुद्धा मी आहेत की याच्यापासून आपण खत बनवू शकतो, त्यानंतर धूप बनवू शकतो. पण त्यासाठी या फुलांना सुकवणं खूप महत्वाचं असतं आणि माझ्या इथे घरामध्ये ना असं पाहिजे तसं म्हणजे फुलं अगदी सुकतील एवढं ऊन अजिबातच येत नाही. तर त्याच्यामुळे मला त्याचं ते काहीच करता येत नाही आणि जर अशीच ठेवली फुलं तर ती खूप सडून जातात, खराब होऊन जातात. तर त्यामुळे मी सध्या तरी निर्माल्यामध्येच टाकते आणि आमच्या इथे निर्माल्यामध्ये जिथे म्हणजे फुलं टाकली जातात तर ते खतासाठीच नेली जातात, त्यापासून खतच बनतं. तर त्यामुळे मी सध्या तरी ही फुलं निर्माल्यामध्येच टाकते. तर बऱ्याच ताईंचे प्रश्न क्लिअर झाले असतील. त्यानंतर सुरू होते रोजची देवपूजा. रोजच्या देवपूजेमध्ये ह्या गोष्टी तर माझ्या अगदी रोजच्या असतात. त्या म्हणजे की स्वामींचा हा तांब्या भांड जे आहे, पाणी स्वामींच्या इथे रोज ठेवलं जातं. त्यानंतर खडी साखर, रोजचा सकाळ संध्याकाळचा जेवणाचा नैवेद्य तर असतोच, पण त्यासोबत रोज न चुकता स्वामींसमोर खडी साखर ठेवायची. तर स्वामींना ना काय काय आवडतं ते सुद्धा मी आज तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. स्वामींचं रोज स्नान केलं जातं आणि इतर दिवशी म्हणजे गुरुवार किंवा असे काही छान वार आले की त्यावेळी स्वामींना मी अभिषेक करते. तर ही जी स्वामी महाराजांची माझ्याकडे मूर्ती आहे, तर ही अक्कलकोटवरूनच आणलेली मूर्ती आहे, सासूबाईंनी दिलेली मूर्ती. आणि स्वामी तुमच्याकडे बघून हसतायत का? मला तरी असं वाटतंय की हसतायत माझ्याकडे बघून. तर कसे आपले जे भाव असतात ना बघण्याचे त्यांच्याकडे, आणि खरंच ते मला नेहमी हसताना किंवा रागवताना असे दिसतात. तर स्वामींना ना काय काय आवडतं ते मी तुम्हाला सांगते. जसं एखाद्या व्यक्तीला आपल्याला खुश करायचं असेल तर आपल्याला त्याच्या आवडीच्या काही काही गोष्टी आपण करतो. तर तसं स्वामींना काय आवडतं, तर स्वामींना ना हिना अत्तर खूप आवडतं आणि हिना अत्तराचा ना सुगंध इतका छान दरवळतो ना, खूप मस्त वाटतं. तसंच स्वामींना मोगऱ्यांच्या फुलाचा हार आवडतो, खडीसाखर आवडते, पिवळा सोनचाफा, चाफ्याची फुलं स्वामींना खूप आवडतात. तसंच केवड्याचं फूल, भगव्या रंगाची जी फुलं असतात ना ती स्वामींना आवडतात.
आणखीन सर्वात जास्त माझी फेवरेट गोष्ट ती म्हणजे की वृक्षारोपण. तर स्वामींना ना खूप सारी झाडं लावलेली आवडतात, वृक्षारोपण केलेलं आवडतं, प्राण्यांना काहीतरी खाऊ घातलेलं त्यांना आवडतं. त्यांना खाण्यामध्ये काय काय आवडतं, तर स्वामींना पेढे आवडतात, पुरणपोळी आवडते, वांग्याची भाजी आवडते, चपाती, दूध शर्करा, आमटी, खीर, कांद्याची भजी आणि बेसनाचे सगळे पदार्थ, बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात. स्वामींची जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये येता आणि नित्यसेवा सुरू करता, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ना खूप 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 कामाला येतील. कारण कसं आपल्याला माहिती पण असलं पाहिजे, आपण ज्यांचं जे आपले आराध्य आपण ज्यांना मानतोय, ज्यांची आपण एवढी निष्ठेने सेवा पूजा करतोय, तर त्यांना काय आवडतं हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तर तुम्ही त्या गोष्टी आणखीन छान प्रकारे करू शकता. तर नित्यसेवा कशी करायची, नित्यसेवेमध्ये काय काय गोष्टी लागतील, तर त्या मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर त्यापूर्वी मी माझी रोजची जी पूजा असते स्वामींची, तर ती मी तुम्हाला दाखवते. तर आता स्वामींना अष्टगंध लावलेला आहे, त्यानंतर वस्त्र परिधान केलेले आहेत, त्यानंतर महाराजांचा जो मुकुट आहे तो आता महाराजांना घालते. तर आता स्वामींची तयारी मस्त झालेली आहे, पण त्याचसोबत माझे इतरही सगळे देव आहेत त्यांची सुद्धा तयारी अजून बाकी आहे. तर त्यांची सगळ्यांची तयारी आता छानपैकी करून घेते आणि बघा आता आपली आजची गुरुवारची पूजा अशी छानपैकी झालेली आहे. तसंच स्वामींना तुम्ही नैवेद्यामध्ये कुठली फळं ठेवू शकता, तर त्यांना डाळिंब, सीताफळ, सुकेळी, काळी द्राक्ष, आंबा, चिक्कू, टरबूज ही फळं स्वामींना आवडतात, तर ही फळं तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. स्वामींचे आवडते प्राणी कुठले आहेत, तर स्वामींना गाय आणि कुत्रा हे प्राणी खूप आवडतात. स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली अशी स्थानं कुठली आहेत, तर वटवृक्ष मंदिर, खासबाग, खंडोबाचं देऊळ, हाक्याचा मारुती, बाळप्पांचे घर, चोळप्पांचे घर, ही सगळी जी स्थानं आहेत ती स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थानं आहेत. तर बघा अशा प्रकारे आजची आता गुरुवारची आरतीची माझी तयारी झाली आहे. मंदिर असं छान आपलं देवघर असं सुसज्ज झालेलं आहे मस्त. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की हे जे भक्तिगीत आहे ना हे मला खूप आवडतं. निघालो घेऊन दत्तांची पालखी म्हणजे भजन आहे, आम्ही हे भजनही घेतो. माझा भाऊ खूप सुंदर गातोय भजन आणि इतकं तल्लीन होऊन जातं ना आपण हे ऐकताना. तर सकाळ संध्याकाळ ना आपल्या जेव्हा तुम्ही नित्यसेवा किंवा कुठलीही सेवा करता, सकाळ संध्याकाळ ना घरामध्ये अशा छान स्वामींचे भजन, कीर्तन, आरती, परत त्यांची छान छान अशी सुंदर सुंदर गाणी लावा. त्याने सुद्धा घरामध्ये ना अगदी वातावरण एकदम प्रसन्न आणि खूप छान होऊन जातं. त्यानंतर गुरुवारची स्वामींची माझी सकाळची आरती असते, 10:30ची आरती असते आणि संध्याकाळी 6:30ची आरती असते. तर यामध्ये कुठकुठल्या आरत्या घ्यायच्या, तर नित्यसेवा मंत्रस्तोत्र जे मी तुम्हाला पुस्तक दाखवलं, तर त्या पुस्तकामध्ये सकाळच्या आरत्या आणि संध्याकाळच्या आरत्या असं व्यवस्थित दिलेलं आहे. तर त्यानुसार त्या आरत्या घ्यायच्यात किंवा तुम्हाला काहीच नाही जमलं तरी तुम्ही नेटवरून वगैरे डाउनलोड करून सुद्धा आरती घेऊ शकता. तर अशा प्रकारे रोजची नित्यसेवा असते म्हणजे रोजची पूजा असते. त्यानंतर आजची जी गुरुवारची पूजा होती ती पण मी तुम्हाला दाखवली की गुरुवारी मी काय काय करते. गुरुवारी सकाळी आरती असते म्हणजे सकाळी 10:30ला मी आरती घेते. त्यानंतर संध्याकाळी आरती असते. तर सुरुवातीपासून मी परत तुम्हाला एक सांगते की जेव्हा म्हणजे मी स्वामींचं जेव्हा करायला सुरुवात केली होती, जेव्हा स्वामी सेवेमध्ये मी जेव्हा सुरू झाली होती, तर सुरुवातीला मलाही काहीच माहिती नव्हतं की खरंच काय करायचं, कसं करायचं, कशी सुरुवात करायची. तर तेव्हा मला जे मिळालं तर तेच मी पुढे चालू ठेवलं. ते म्हणजे दिंडोरी प्रणीत जी सेवा आहे, तर त्याचे मी बरेचसे व्हिडिओ बघितले, त्यानंतर बरचसं वाचन केलं, त्यानंतर बऱ्याच ठिकाणांवरून माहिती मिळवली. तर त्यानंतर ती मला सेवा खूप सोपी वाटायला लागली. म्हणजे जे आपण करतो सातत्याने ज्या गोष्टी आपण करतो ना, तर त्या हळू आपल्याला सोप्या वाटायला लागतात आणि त्याच्यामध्ये कसं व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, की कुठल्या वेळेला काय करायचं वगैरे. तर त्याच्यामुळे मी तिथून सुरुवात केली. पण बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो, की काय करायचं? दिंडोरी प्रणीत आम्हाला पुस्तकं मिळत नाहीत, तर मग काय करायचं? तर
असं नाहीये की दिंडोरी प्रणित सेवा केली तरच तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचू शकाल किंवा तरच तुमची सेवा तिथपर्यंत पोहोचू शकेल, असं अजिबात नाहीये. अ, बळवंत विष्णू थोरात यांची सुद्धा पुस्तकं आहेत स्वामी सेवेची, म्हणजे जे आपण पोथी वाचतो, स्वामी चरित्र सारामृत वाचतो, तर ती पुस्तकं त्यांची सुद्धा आहेत. तर ती जरी पुस्तकं तुमच्याकडे जवळपास कुठे मिळत असतील आणि ते त्याचं जर त्याच्यावर जरी तुम्ही सेवा केली, तरीही तुमची सेवा तिथपर्यंत पोहोचते. सेवा करण्यासाठी साधनं ही दुय्यम गोष्ट असते. सर्वात पहिली गोष्ट की तुमच्या मनात किती प्रेम आहे, किती भावना आहेत, किती आत्मीयता आहे. तुम्ही फक्त मला काहीतरी हवंय म्हणून तुम्ही सेवा करताय, की निस्वार्थ मनाने सेवा करताय. देवाने जेही दिलंय त्याच्याबद्दल देवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा करताय. याही गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. पण त्या गोष्टी तर मी नेहमीच तुम्हाला सांगतच असते. पण आज मी तुम्हाला पर्टिक्युलरली फक्त नित्यसेवेबद्दल सांगणार आहे. तर नित्यसेवा माझी रोजची कशी असते? तर रोजचं स्वामींना स्नान करणं, त्यांचे वस्त्र बदलणं, त्यानंतर रोजचं वाचन काय असतं. तर ही पुस्तके मी आधी सुद्धा तुम्हाला दाखवलीत. मी जी पुस्तकं वाचते, ज्या पुस्तकातून नित्यसेवा करते, ती पुस्तकं तुम्हाला दाखवते. तर त्याच्यामध्ये हे सेवा स्तोत्र व मंत्र असं पुस्तक आहे. तर ही पुस्तकं तुम्हाला दिंडोरी प्रणित स्वामींच्या केंद्रामध्ये, स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जातील. तसंच बी सात्विक म्हणून साईट आहे, म्हणजे आपलं ऑनलाईन साईट आहे. त्याच्यावरून सुद्धा मिळतात. बऱ्याचदा आउट ऑफ स्टॉक सुद्धा असतात. तर आणखीन बरेच ठिकाणी आता बघा, बरेचसे YouTube वरती सुद्धा बऱ्याच ताई वगैरे सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आहेत पुस्तकं. तर तुम्ही बघा की कुठे शॉपवर वगैरे कुठे मिळतायत किंवा कुठे केंद्रात मिळतात किंवा कुठे ओळखीच्या लोकांकडे मिळतात. तर हे पुस्तक खरंच खूप छान आहे. या पुस्तकामध्ये एकंदर बरीच सगळी माहिती दिलेली आहे. इथे सगळे काय काय नियम सुद्धा दिलेले आहेत. कशा प्रकारे वाचन करायचं, काय करायचं, त्यानंतर दिवसानुसार, देवांनुसार काय काय स्तोत्र, मंत्र सगळे आपण वाचू शकतो ते याच्यामध्ये दिलेत. तर नित्यसेवाची सुरुवात करताना मी सुरुवात जी करते ती श्री स्वामी स्तवन ह्याने सुरुवात करते. तर हे स्वामी स्तवन इथे दिलेलं आहे. कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी समर्थ स्तवन वाचावे. तर म्हणून कुठलीही आपण जी सेवा करतो ना, ती सुरू करण्याच्या आधी हे स्तवन म्हणजे काय? स्तुती. आपण स्वामींची स्तुती करतो याच्यातून, म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला देवाची स्तुती करायची. आपण कसं, कोणी आपली स्तुती केली, कोणी म्हटलं अगं किती छान दिसतेस, अगं जेवण किती छान बनवतेस, असं म्हटलं की आपल्याला लगेच कसं आपण एकदम चार्ज होतो, आपल्याला कसं थोडंसं असं बरं वाटतं. तसंच देवांचं सुद्धा असेल. तर म्हणून देवांना सुद्धा आपण स्तुती करायची कुठलीही सेवा करण्याच्या आधी. तर हे स्वामी स्तवन वाचल्यानंतर इथे खाली त्यांनी दिले की एक माळ श्री स्वामी समर्थ जप. तर हे स्तवन वाचल्यानंतर एक माळ स्वामी समर्थांची करायची आणि मी माझ्या कुलदेवतेची सुद्धा एक माळ जप करते रोज. आणि त्यानंतर मग स्वामी चरित्र सारामृताचे मी रोज 3 अध्याय वाचते. तर हे बघा, सारामृत अशा प्रकारे असतो. हा एक ग्रंथ आहे. सारामृत म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. तर सारामृताचे 3 अध्याय मी रोज वाचते. आता 3 अध्याय तेच अध्याय नाही वाचायचे, ह्याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले असतात. तर त्याच्यामध्ये 1 ते 3 पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मग 4, 5, 6, नंतर तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे 3 अध्याय रोज वाचायचे. तर आता म्हणतील की 3च अध्याय का वाचायचे? तर 3 अध्याय वाचण्यामागचं कारण असतं. यामध्ये म्हणजे असं आहे, असं म्हटलं गेलेलं आहे की जे 3 अध्याय आपण वाचतो सारामृताचे, तर पहिला अध्याय हा आपला भूतकाळ आपण वाचतो, दुसरा अध्याय तो आपला वर्तमान काळ वाचतो आणि तिसरा अध्याय म्हणजे तो आपला भविष्य काळ आपण वाचतो. तर अशा प्रकारे 3 अध्याय आपण वाचत असतो. तर जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही एक अध्यायाने जरी सुरुवात केली तरी चालेल. किंवा एखादा छान दिवस असतो, म्हणजे स्वामींची जयंती असते किंवा पुण्यतिथी असते किंवा गुरुवारचं तुम्ही जरी म्हटलं, जे 11 गुरुवारचं व्रत करतात, तर तसं गुरुवारचं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गुरुवारचे एका वेळी सलग 21 अध्याय एका वेळेला, म्हणजे त्याला एक पाठ म्हणतात पूर्ण सारामृताचा. तर 21 अध्याय पूर्ण एका वेळेला सुद्धा वाचू शकता. तुम्हाला सवय लागली ना रोजची वाचायची, तर अगदी 1 तासात, 1 ते 1.5 तासात पूर्ण पोथी वाचून होते. पण इतर वेळी रोज एवढा वेळ नसतो, तर त्यामुळे निदान तुम्ही 3 अध्याय तरी वाचू शकता. तुम्ही सकाळी सुद्धा वाचू शकता किंवा संध्याकाळी, पण एका वेळेला 3 अध्याय पूर्ण वाचा.
एक अध्याय सकाळी, एक संध्याकाळी, एक दुपारी असं करू नका. एकदा बसल्यानंतर एक तर सकाळी बसा किंवा संध्याकाळी बसा आणि एका वेळेला तिन्ही अध्यायांचं वाचन करा. तर असं रोज हे रोज एवढं वाचन असतं माझं आणि बाकी इतर वाचन वेगळं असतं. पण हे रोजचं वाचन असतं आणि नित्यसेवा करताना जे काही नियम मला माहिती आहेत, तर ते मी तुम्हाला सांगते. आता हे बऱ्याच जणांना पटतील, बऱ्याच जणांना नाही पटणार. पण तरी मला जे माहिती आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. कारण देवाचं करताना म्हणजे ईश्वराची भक्ती करताना जसं आपण शाळेमध्ये जातो, तर तिथे बरेचसे नियम असतात किंवा इतर ठिकाणी कुठेही जिथे नियम पालन केलं जातं ना, तिथेच ती गोष्ट परफेक्ट सुद्धा होत असते. तर म्हणून काही गोष्टी आपण सुद्धा पाळणं खूप महत्वाचं असतं. तर नित्यसेवा करताना काय नियम आपण करायचे? तर नित्यसेवा करताना सांगितलं गेलंय की काळं वस्त्र परिधान नाही करायचं नित्यसेवा करताना. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या दिवशी म्हणजे मांसाहार करत असाल, नॉन-व्हेज खात असाल, तर त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा करायची नाही. त्यानंतर स्त्रियांना जो आपला मासिक धर्म येतो, त्या दरम्यान म्हणजे 5 दिवस तरी आपण नित्यसेवा करायची नाही. तर म्हणाल की ताई आता मग कसं करायचं? तर ह्याच्यामध्ये आता समजा माझे आधीच्या दिवशी समजा 1 ते 3 अध्याय वाचून झालेत, तर बघा मी इथे असे डिव्हायडर ठेवते. म्हणजे कधी-कधी काय होतं ना, आपल्याला लक्षात राहत नाही, की आपलं कुठल्या अध्यायांपर्यंत आलंय. तर असं हे डिव्हायडर असतं म्हणजे काही पार्टिशन असं तुम्ही करून ठेवू शकता. तर मी असं निष्ठाने मला बनवून दिलंय. तर मी असं ठेवते, की माझा हा अध्याय सुरू आहे. इथपर्यंत याच्या आधीचा अध्याय झालाय, हा अध्याय सुरू होतोय. तर अशा प्रकारे पार्टिशन बनवून ठेवायचं. म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात मला माहिती नाही. तर तसं बनवायचं, की जेणेकरून ते डिव्हाईड होईल. तर आदल्या दिवशी जर तुमचा 1 ते 3 म्हणजे 3 अध्याय वाचून झाले असतील आणि त्यानंतर समजा मासिक धर्म आला किंवा सुतक आलं, सुयर आलं किंवा तरी काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही जिथपर्यंत वाचलंय तिथपर्यंत ठेवायचं आणि पुढचं जे चालू करणार ते त्याच्या पुढून चालू करायचं. परत पहिल्यापासून सुरुवात नाही करायची. तर अशा प्रकारे वाचन करायचं. जेव्हा सुयर येतं, सुतक येतं, तेव्हा पण आपण नित्यसेवा म्हणजे देवाची पूजा ज्या दिवशी तुम्ही करत नाही, मग त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा सुद्धा करायची नाहीये. अशा प्रकारे त्याचे नियम आहेत. अगदी साधे सोपे नियम आहेत. सारामृताचे असे काही खूप कठीण नियम नाहीयेत, जसे गुरुचरित्राचे नियम आहेत, की पण जेव्हा तुम्ही पारायण करता, तर ह्याच्यामध्ये हाही फरक आहे. नित्यसेवा आणि पारायण याच्यामध्ये फरक आहे. तर नित्यसेवा जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण संकल्प न करता आपण रोज 3 अध्यायांचं किंवा 1 अध्यायाचं आपण पठण करत असतो. पण जेव्हा तुम्ही पारायण करता, तेव्हा तुम्ही संकल्प करता. तर त्याच्यामुळे जे सगळे नियम असतात पारायणाचे, आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, तर ह्याचा सुद्धा मी एकदम सेपरेट असा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. ह्याच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा त्याची लिंक देईन आणि तर रेग्युलर जे आपण वाचतो 3-3 अध्याय नित्यसेवा, तर त्याच्यामध्ये असे खूप सारे असे खूप हार्ड अँड फास्ट असे नियम नाहीयेत. तर त्याच्यामुळे छानपैकी आपण अशी देवांची आपली पूजा करू शकतो. आता तर मला इतकी सवय झाली आहे ना ह्याची, की ज्या दिवशी मी नाही वाचेन, त्या दिवशी मला करमतच नाही. तर त्याच्यामुळे म्हणजे जिथेही आणि ही गोष्ट आहे, की तुम्ही जिथेही जाल, तिथे तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. जसं मागच्या वेळी मी आता राजस्थानला गेली होती, तर तिथे मी हे सगळं नेलं होतं आणि रोज माझं वाचन तिथेही चालू होतं. तर म्हणजे वाचनाला कुठेच असं काही अडसरा नाहीये, की आपण कुठे गेलो तर घेऊन जाऊ शकत नाही, वाचू शकत नाही, असं अजिबात नाहीये. तर अगदी सोपी ही गोष्ट आहे नित्यसेवेची. जर तुम्हाला सारामृत मिळत नसेल, तर तुम्ही फक्त स्वामींचं जे स्तवन आहे ते वाचलत. स्तवनही मिळत नसेल ते, पण स्तवन तुम्हाला आता ही पुस्तकं जर अशी मिळत नाहीयेत, तर YouTubeवर किंवा पी-डी-एफमध्ये Googleमध्ये पी-डी-एफमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तर तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. तर स्तवन सुद्धा जरी मिळालं नाही, तेही सांगते मी तुम्हाला. तर फक्त स्वामींची माळजप जरी तुम्ही रोजच्या रोज केलीत, सकाळी 1 माळजप, संध्याकाळी 1 माळजप किंवा तुम्हाला वेळ असेल, तर तुम्ही स्वामींची 11 माळी जप करू शकता. तर अशा प्रकारे रोजची सेवा, नित्य सेवा म्हणजे रोज आपण अगदी मनाच्या आतून देवाला हाक मारणं, देवासमोर बसणं, देवाला वेळ देणं, ह्यालाच आपण नित्य सेवा असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर आपण स्तोत्र मंत्रांचं पठण केलं, तर आणखीन त्याला म्हणतो ना आपण की 4 चांद लागतात, तशी तशी पद्धत असते. तर माझं नेहमी जसं तुम्हाला सांगणं असतं, की
काही मागण्यासाठी किंवा जेव्हा वेळ येते, काही चुकीचं आपल्यासोबत घडतं किंवा आपल्याला कधी नैराश्य येतं किंवा काहीच दुसरं सुचत नाही, तेव्हा देवाकडे जाण्यापेक्षा तुम्ही रोज देवाचं जो पण तुमचा टाइम, जसा तुम्हाला टाइम मिळतोय त्या टायमिंग मध्ये तुम्ही देवाला रोजची कृतज्ञता व्यक्त करा, रोजची देवपूजा करा, रोजचं मंत्र स्तोत्र पठण ठेवा. बघा, या गोष्टीने खूप 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 आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो. आणि कसं असतं ना, की जसं माणसाकडे आपण एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा आपण जातो, आपल्याला गरज पडते तेव्हा आपण जातो, किंवा दुसऱ्यांकडे जाण्यापेक्षा तुम्ही स्वतःच उदाहरण घ्या, की जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा नातेवाईक तुमच्याकडे काही मदत हवी असेल तेव्हाच येत असेल, तर तुमच्या मनात चटकन तो एक हे येऊन जातो, की विचार येऊन जातो, की अरे ह्याला फक्त गरज असते तेव्हाच हे लोक येतात. असं बोललंही जातं आणि डोक्यातही येतं. तर तसंच देव नाही म्हणणार का तुम्हाला, की खरंच ह्याला जेव्हा फक्त गरज आहे तेव्हाच हा आपल्याकडे येतो. मग काय ह्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं? म्हणजे जेवढ्या आत्मीयतेने तुमच्याकडे रोज जर एखादी व्यक्ती येत असेल, त्याच्याबद्दल जी अटॅचमेंट होते ती, आणि कधीतरी येणारा व्यक्ती त्याच्याबद्दलची अटॅचमेंट, ह्याच्यामधला फरक तुम्हाला कळत असेल. तर म्हणून देवाचं लाडकं व्हायचं असेल, देवाचं प्रिय व्हायचं असेल, तर आपली कर्म तर चांगली करणं खूप गरजेचं आहेच. तुमचे विचार चांगले असणे महत्वाचं आहे. तुम्ही इतरांशी कसं वागता हे सुद्धा महत्वाचं आहे. पण त्याच सोबत रोजच्या रोज नित्य सेवा, नित्य पूजा ही झालीच पाहिजे. आणि हे फक्त मी स्वामींच्या बाबतीतच नाही सांगत, तुम्ही ज्याही देवतांना तुम्ही मानत असाल, जेही तुमचे इष्ट दैवत असतील, जेही तुमचे गुरु असतील, तर त्यांना तुम्ही रोजच्या रोज तुमच्याकडून जी कृतज्ञता आहे, जी पूजा आहे, ते सगळ्या गोष्टी रोजच्या रोज झाल्या पाहिजे. आणि त्यालाच नित्य सेवा असं म्हटलं जातं. आणि त्या नित्यसेवेचे जे परिणाम आहेत ना, ते तुम्हाला हळूहळू तुमच्या आयुष्यात आपोआप दिसायला लागतील. तुम्हाला काहीच, मी सांगते ना, काहीच देवाकडे कधीच मागण्याची गरज लागणार नाही. ते आपल्या पाठीशी असे खंबीर उभे असतात ना, की म्हणजे माझ्या पाठीशी पण नाही म्हणणार मी, माझ्या 4 पावलं ते पुढे उभे असतात, की माझ्या आयुष्यात जरी एखादी चुकीची जरी गोष्ट घडत असेल, तरी त्यामागे माझं कुठेतरी चांगलंच होतं. असा हा एवढा विश्वास मला त्यांच्यावर आता झालेला आहे, की कुठली चुकीची जरी गोष्ट घडली ना, तरी मला माहितीये की स्वामी खरंच हे माझ्यासाठी नसेलच, म्हणूनच हे तुम्ही माझ्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यात ही गोष्ट येऊ दिली नाही किंवा ही गोष्ट झाली नाही. तर कदाचित त्यावेळेला आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं, पण ते जे बसलेले आहेत ना, ते जे ब्रह्मांड नायक बसलेले आहेत ना, ते आपले 4 म्हणजे पावलं पुढे उभे राहून सगळ्या गोष्टी आपल्या पुढे हँडल करत असतात, आजच म्हणावं लागेल. तर म्हणून नक्की ज्यांना खरंच स्वामी सेवेमध्ये यायचंय, ज्यांना खरंच नित्यसेवा मनापासून करायची आहे, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे नित्यसेवा करू शकता. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आज संध्याकाळी, दर गुरुवारी संध्याकाळी आपली लाईव्ह मध्ये स्वामींची सामुदायिक आरती आणि सामुदायिक नामस्मरण असतं, की ज्याचा फायदा सर्वांना व्हावा. जी पॉझिटिव्हिटी जनरेट होते ती सर्वांपर्यंत पोचावी, स्वामी सर्वांपर्यंत पोचावेत, म्हणून ही गोष्ट मी करते. तर तुम्हाला ज्यांना जमत असेल त्यांनी नक्की 6:30ला लाईव्ह वरती अटेंड करा. आपलं नामस्मरण आणि आरती दोन्ही गोष्टी असणार आहेत. तर चला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.